महाराष्ट्र एटीएसई करणार नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास, आरोपींची सध्या स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे चौकशी। नागपुरातल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पीसीआर, रात्री जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी। आतापर्यंत एकूण 46 आरोपींना अटक, 6 आरोपी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी। नागपूरच्या संवेदनशील भागातल्या 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी तुर्तास कायम। नागपूर पोलिसांचा निर्णय, परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यात संचारबंदी शिथिल करण्यात येईल। नागपुरात सोमवारी ज्या भागात हिंसाचार झाला त्या भागातील शाळा आणि दुकानं आजही बंद। महाल, इतवारी, भालदापुरा, हंसापुरी, मोमिनपुरा, कोतवाली, चिटणीस पार्क या भागातील शाळा आणि दुकानं बंद। अतिमहत्त्वाच्या सेवा अंशतः सुरू। नागपुरातल्या हिंसाचाराचा परिवहन सेवेवरही परिणाम। शहरातील 11 मार्गावरील बस वाहतूक पूर्णतः बंद, तर 11 मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवली। जवळपास 40 बसच्या फेऱ्या रद्द। नागपूरच्या महाल भागातील हिंसाचारग्रस्त भागामध्ये नागरिकांकडून सुरक्षेसाठी पब्लिक बॅरिकेडिंग, हल्लेखोर परत येऊ नयेत यासाठी बॅरिकेडिंग। औरंगजेबाच्या नावाने 400 वर्षापूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला, कारण भाजपच्या पोटात नवा शिवाजी वाढतोय। सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल। नागपूर हिंसाचारानंतर पोलिसांच्या शहरातील विविध भागांमध्ये रूट मार्च, नागरिकांना शिस्त आणि शांततेचं पालन करण्याचं रूट मार्चद्वारे आवाहन। नागरिकांच्या पाठीशी असल्याचाही विश्वास। नागपूरमध्ये झालेल्या तणावानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अलर्ट मोडवर। वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं तैनात। पोलीस आयुक्त, उपायुक्तांसह अधिकाऱ्यांचा फ्लॅग मार्च। नागपुरामध्ये हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये महसूल विभागाच्या 5 पथकांकडून पंचनामा, नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला निर्णय शासन घेईल, अधिकाऱ्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल, एकूण 506 आक्षेपार्ह पोस्ट सायबर पोलिसांकडून डिलीट। औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई। भंडाऱ्यामध्ये एका तरुणाने औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्यामुळे तणावाची स्थिती। विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाठलं भंडारा पोलीस स्टेशन। तरुणावरती गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी। अहिल्यानगरच्या देहरे गावामध्ये ग्रामपंचायत जागेवरती मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेलं पक्क अतिक्रमण काढलं। ग्रामपंचायत जागेवरती अनधिकृतपणे घरं बांधण्यात आली होती। हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची कारवाई। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाला अपघातामुळे जखम। वकील डोंगरे यांचं अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याचं वृत्त खोटं, पोलिसांचं स्पष्टीकरण। रविकांत तुपकरांच्या शेकडो समर्थकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। गनिमी काव्याने भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल। कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन होणारच, तुपकरांचा इशारा। धनंजय मुंडेंचे सहाय्यक प्रशांत भामरे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची एक्सपोजद्वारे माहिती। राजकारणात काहीच अंतिम नसतं, फक्त सोयीची समीकरणं असतात, असा पोस्टमध्ये उल्लेख। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार याकडे लक्ष। अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले असताना अजूनही कुठलाही निर्णय घेण्यात आला नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेने पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव अध्यक्षांकडे दिलं। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची बैठक। कोर्टाच्या निकालानंतरही पालिकेला आढावा आणि तयारीसाठी 100 दिवस लागणार अशी माहिती। मनसेची नवी रचना तयार, पक्षात होणार नवे फेरबदल। 23 मार्चला पक्षाची नवी रचना समोर येणार, मनसेच्या बैठकीत निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल सेल राज्यप्रमुख आणि कार्याध्यक्षांची आज बैठक। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार। भाजपकडून तृतीयपंथीय सेल बनवण्यात येणार। आज भाजपकडून काही महत्त्वाचे पक्षप्रवेश पार पडणार।
पुणे ते कोल्हापूर दरम्यानचे सर्व टोलनाके बंद करा. करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरकेंची सरकारकडे मागणी. पुणे ते कोल्हापूर रस्त्याचं काम सुरू असताना टोल का घेतला जातो, नरकेंचा सवाल. 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास महागणार. टोलच्या किमतीमध्ये 3% वाढ. त्यामुळे वाहनधारकांच्या टोलच्या दरवाढीचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागणार. कोस्टल रोडवरती अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई. चालकांवरती स्पीड गन मशीन कॅमेऱ्याच्या मदतीने कारवाई. वेगाने गाडी चालवणाऱ्या 2964 वाहनांना आतापर्यंत दंड आकारला. JNPA ते मुंबई हा प्रवास आता 35 ते 40 मिनिटात होणं शक्य. स्पीड बोटींची शुक्रवारी ट्रायल घेण्यात येणार. ट्रायल यशस्वी झाल्यास प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला जाईल. ठाणे बोरिवली दुहेरी भूमिगत बोगद्याचा मार्ग मोकळा. या बोगद्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र घेऊन MMRDAची फसवणूक केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. मुंबई पालिकेकडनं पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती स्वच्छता मोहीम. 22 मार्चपर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मोहीम राबवली जाईल. मुंबईचं सगळं सौंदर्य खराब करून टाकलं. सगळे स्कायवॉक्स काढून टाका. छगन भुजबळांची मागणी. मुंबईत स्कायवॉक तयार करू नका अशी मागणी केली होती. मात्र नको तिथे स्कायवॉक तयार केले गेले, भुजबळांचा आरोप. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची अनेक कामं विकासकांमुळे रखडतायत. ही कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल. मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती. मुंबईतल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती. अधिकारी दोषी आढळल्यास तात्काळ निलंबन केलं जाईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत घोषणा. मुंबईसह राज्यभरात झोपड्यांच्या बदल्यात फुकटात घर देणं योग्य नाही. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला ठणकावलं. कम्युनिटी होम उभारण्याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची प्रशासनाला सूचना. बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीवरती सुप्रीम कोर्टाकडनं चिंता व्यक्त. फसवणूक झालेले हजारो लोक रडतायत. आम्ही त्यांचे अश्रू पुसू शकत नाही, मात्र त्यांच्या समस्यांचं निराकरण करू शकतो, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. मुंबईतील पादचाऱ्यांचा मार्ग मोकळा होणार. अनधिकृत बांधकामं फेरीवाल्यांवरती महापालिकेची कठोर कारवाई. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यामध्ये आज मद्य विक्रीची दुकानं बंद. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार सार्वजनिक शांतता कायम राखण्यासाठी निर्णय. नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी करण्यात येणार. पेशवेकालीन परंपरा असलेल्या रहाडमध्ये रंग खेळला जाणार. जुन्या नाशिकच्या शिवाजी चौकातील रंगपंचमीला पोलिसांची परवानगी. संमिश्र लोकवस्तीच्या या भागातील पेशवेकालीन रहाड 60 वर्षांनंतर खुलं. मात्र नागपूर हिंसाचारानंतर खबरदारी. संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाचे ढग. पुढच्या 5 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. तसंच विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. मुंबईत दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतोय आणि यातील 700 दशलक्ष लिटर पाणी चोरी होतीये, असं उघड. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी हमीभावाप्रमाणे विकलेल्या सोयाबीनचे शासनाकडे 4 कोटी रुपये थकीत. सोयाबीनचे पैसे तातडीने देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बनावट ड्रायव्हिंग लायसन्स प्रकरणी अंधेरी RTOतनं 2 अधिकाऱ्यांचं निलंबन. 2023 ते 24 मध्ये 76,354 बनावट लायसन्स दिल्याचा आरोप. मार्चला अंधेरी पूर्वेत झालेल्या गॅस गळती प्रकरणात JCB चालकावरती गुन्हा दाखल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. विधान परिषदेत त्यांनी माहिती दिली. अंधेरी पूर्वेच्या शेरे पंजाब कॉलनीत महानगर गॅस पाईपलाईनचं नुकसान होऊन गळती झाली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार. कृष्णा आंधळे सापडणं अतिशय गरजेचं. त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. इंडियाज गॉट लेटेंट वादाप्रकरणी समय रैनाला दुसऱ्यांदा समन्स. महाराष्ट्र सायबर विभागाचे चौकशीसाठी
आज उपस्थित राहण्याचे दिले आदेश. कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या 2 वर्षात 52 दुबई फेऱ्या, मित्र राजू बरोबरही 26 वेळा प्रवास, सोन्याच्या तस्करी प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर. 2017 मध्ये नाशिक महापालिकेत केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी बच्चू कडू यांना हायकोर्टाचा दिलासा. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या 1 वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना मोठा धक्का. दिल्लीच्या एका न्यायालयाने नवीन साक्षीदाराची विनंती फेटाळली. लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांच्या विरोधातील मानहानीचा खटला 24 वर्षांपासून प्रलंबित. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये जावेद आझमला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. बँक घोटाळ्यामध्ये अटक झालेला आझम हा 7वा आरोपी. निफाड तालुक्यातल्या नांदूरमधेश्वर गावामध्ये कुत्र्यावरती बिबट्याचा हल्ला, शिकारीचा थरार सीसीटीव्हीत कैद. नांदेड शहरात भगवाननगर भागात कुंटणखान्यावरती पोलिसांचा छापा. 4 महिला, 4 ग्राहक यांच्यासह अन्य दोघे अशा एकूण 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मध्य प्रदेशातनं नागपूरकडे कतलीसाठी नेत असलेल्या 31 जनावरांची भंडारा पोलिसांकडून सुटका. 2 ट्रकसह 45 लाखांचा मुद्देमालही जप्त. अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिने आणि 13 दिवसांनंतर पृथ्वीवर परतले. पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरलं. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर गुजरातमध्ये जल्लोष. सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील मेहसाणा इथे फटाके फोडत जल्लोष साजरा. अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर भारतात येण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून आमंत्रण दिलं. घुसखोरीशी संबंधित प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनआयएकडून छापेमारी. जम्मू काश्मीरमध्ये 10 ठिकाणी एनआयएचे छापे. मतदार व्होटर आयडी सोबत आधार कार्ड लिंक करता येणार. दिल्लीतील बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची आयोगाची माहिती. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुटुंबियांसह राष्ट्रपती भवनात अमृत उद्यानाला भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंशीही संवाद साधला. मणिपूरमधल्या पीडितांच्या कायदेशीर आणि वैद्यकीय मदतीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश करणार मणिपूरचा दौरा. सर्वोच्च न्यायालयाचे 6 न्यायाधीश 22 आणि 23 मार्चला मणिपूरला जाणार. गोव्यातल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडिया करणार विमानसेवेचा विस्तार. 15 एप्रिलपासून मोपा विमानतळावरती बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, इंदूर, पटना या 5 प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा दिली जाईल. अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित एनजीओच्या बंगळुरूतील कार्यालयावरती ईडीचे छापे. यामध्ये जॉर्ज सोरोस फाउंडेशन, ओपन सोरोस फाउंडेशन आणि अॅम्निटी संस्थांचा समावेश. कर्मचाऱ्यांच्या घरांचीही झडती. मध्य प्रदेशच्या शिवपुरीतील माता टीला धरणात भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 3 महिलांसह 7 जण बेपत्ता. 8 जणांना वाचवण्यात यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.